नमस्कार. नागरिकत्व आणि लोकशाही हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकतो. पण याचा खरा अर्थ काय आहे? आज आपण याच विषयावर जरा सखोल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि याची सुरुवातच होते एका खूप मूलभूत प्रश्नानं. विचार करा, शासन लोकांसाठी असतं की लोक शासनासाठी? हा प्रश्न तसा साधा वाटेल, पण खरं तर कोणत्याही प्रजासत्ताकाचा आत्माच या प्रश्नात दडलेला आहे. बरं, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आधी दोन गोष्टी पाहाव्या लागतील. एक म्हणजे शासनाच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि दुसरं म्हणजे आजचं वास्तव काय आहे. या दोन्हीमध्ये एक मोठी दरी आहे आणि तीच आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि हो, इथे एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट केली पाहिजे. जेव्हा आपण शासन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त सत्तेत असलेलं सरकार एवढाच नसतो. नाही. शासन म्हणजे ती पूर्ण सिस्टम, ती संपूर्ण प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्था जी आपला देश चालवते. आता बघा, इथे एका बाजूला काय दिसतंय? शासनाची मूळ कर्तव्य म्हणजे कायद्याची समान अंमलबजावणी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? एक खूपच दुर्दैवी वास्तव. वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार. ही जी दरी आहे ना, आदर्श आणि वास्तवातली, तीच आपल्याला बरंच काय सांगून जात. आता हे सगळं बघून व्यवस्थेवर टीका करणं किंवा सरकारला दोष देणं खूप सोपं आहे. पण थोडं थांबूया. एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. तो थोडा कठीण आहे की ह्या सगळ्यामध्ये एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय? आपण कुठे चुकतोय का? म्हणजे बघा, लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद कोण? तिचे नागरिक, बरोबर? पण मग जेव्हा तेच नागरिक जात, धर्म किंवा पक्षाच्या नावावर मतदान करतात किंवा सोशल मीडियावर कोणतीही बातमी खरी की खोटी हे न तपासता पुढे पाठवतात, तेव्हा काय होतं? आपण नकळतपणे आपल्याच लोकशाहीचा पाया कमकुवत करत असतो. आणि हेच तर या वाक्यात सांगितलं आहे की अज्ञानी जनता ही लोकशाहीसाठी धोकादायक असते. का? कारण जेव्हा नागरिकच जागरूक नसतात, जबाबदारी घेत नाहीत, तेव्हा साहजिकच लोकशाहीचा पायाच खिळखिळा होणार. आणि माहितीचा अभाव आणि ही उदासीनता याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, नाही का? आपण सगळ्यांनीच ते कोरोनाच्या महामारीच्या काळात अनुभवलंय. समाजात जी कट्टरता वाढताना दिसतेय, ती सुद्धा याच एका मोठ्या सामाजिक समस्येचं लक्षण आहे. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर आपले तरुणाई. आपण म्हणतो भारत तरुणांचा देश आहे, भविष्य त्यांच्या हातात आहे. पण खरंच एक प्रश्न विचारावासा वाटतो, आपण त्यांना घडवतोय की फक्त त्यांचा वापर करून घेतोय? इथे एक मोठा विरोधाभास दिसतो. म्हणजे बघा, एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष आहे, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. पण दुसरीकडे प्रश्न विचारायला भीती वाटते. आपलं संविधानच वाचलेलं नाही, असं वाटतं की ही पिढी कुठेतरी या दोन टोकांमध्ये अडकली आहे. मग या सगळ्यावर उपाय काय? उत्तर दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते म्हणाले होते, शिक्षण हेच सामाजिक क्रांतीचे शस्त्र आहे. आणि शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठीची डिग्री नाही. नाही, खरं शिक्षण ते जे आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं, जे आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देतं, ते आहे खरं सक्षमीकरण. ठीक आहे, तर मग पुढे काय? भविष्यासाठी सकारात्मक मार्ग कोणता? आता आपण थेट उपायांबद्दल बोलूया. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की फक्त सरकार बदलून काहीही होणार नाही. खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा आपण एक समाज म्हणून आपले विचार बदलू. आणि यासाठीच एक जबाबदार नागरिक म्हणून काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं संविधान समजून घेण्यापासून ते भ्रष्टाचाराला नकार देण्यापर्यंत, माणुसकीला प्राधान्य देणं, स्त्रियांचा आदर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, विचार करून माहितीच्या आधारावर मतदान करणं. आपल्यालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. जेव्हा आपण ही जबाबदारी घेऊ तेव्हा आपल्याला प्रजासत्ताक या शब्दाचा खरा अर्थ कळायला लागेल. कारण प्रजासत्ताक म्हणजे फक्त एक दिवसाचा उत्सव नाही, तो एक रोजचा संघर्ष आहे. तर काय आहे प्रजासत्ताक? प्रजासत्ताक म्हणजे अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं, सत्याची बाजू घेण्यासाठी आवाज उठवणं, जो कमजोर आहे त्याच्या बाजूने उभं राहणं. हा काही फक्त 26 जानेवारीपुरता साजरा करायचा सण नाहीये, तर हा प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक दिवसाचा संघर्ष आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं संविधान हे फक्त एक पुस्तक किंवा कागदाचा गठ्ठा नाहीये. पण जर आपणच गप्प बसलो, जर आपणच त्याच्या मूल्यांचं रक्षण केलं नाही, तर मग ते खरोखरच फक्त एक कागद बनून राहील.
आणि म्हणूनच आजचा हा विषय एका निष्कर्षावर नाही तर एका संकल्पावर संपतोय. हा संकल्प प्रत्येकाने स्वतःसाठी करायचा आहे की मी संविधानाचा आदर करेन, मी अन्यायाविरुद्ध बोलेन आणि मी एक जबाबदार नागरिक बनेन. कारण शेवटी एकच गोष्ट लक्षात येते. देश सरकार नाही घडवत, देश घडवतात त्याचे नागरिक. आणि मग शेवटचा प्रश्न हाच उरतो की एक नागरिक म्हणून आपण आपला देश घडवण्यासाठी खरंच तयार आहोत का?